नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? मित्रांनो, स्त्रियांनी केलेल्या 7 चुका ज्यामुळे नातं कमकुवत होतं. खूप वेळा नातं तुटण्यामागे मोठे कारण नसतात, तर काही लहान चुका असतात ज्या आपण नकळत करत राहतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 90% स्त्रिया या 7 चुका नकळत करत असतात आणि हळूहळू नातं आतून कमकुवत होत जातं. आज आपण त्या 7 चुका जाणून घेणार आहोत, ज्या टाळल्या तर तुमचं नातं खूप मजबूत होऊ शकतं. आणि हे चुका टाळण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो हेही जाणून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, मी चित्रा, तुमच्यासाठी प्रेरणेचा नवा आवाज. आणि तुम्हा सर्वांचे स्वागत आहे चित्रास व्हॉइस मराठीवर. इथे प्रत्येक शब्द तुम्हाला देईल नवा आत्मविश्वास, नवी ऊर्जा आणि यशाची प्रेरणा. इथे तुम्हाला मिळेल प्रेरणादायी विचार, सकारात्मकता आणि आयुष्य जगण्याची नवी ऊर्जा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या प्रेरणादायी प्रवासाला आपल्या मनापासून. नातं म्हणजे फक्त 2 व्यक्तीचं एकत्र राहणं नसतं, तर 2 मनाचं, 2 स्वप्नांचं आणि 2 भावनांचं सुंदर जुळणं असतं. सुरुवातीला प्रत्येक नातं खूप गोड, प्रेमळ आणि उत्साहाने भरलेलं असतं. पण काळाच्या ओघात काही छोट्या छोट्या चुका नकळत घडत राहतात आणि हळूहळू त्या नात्याच्या भिंती कमकुवत करू लागतात. स्त्रिया नातं जपण्यासाठी खूप काही करतात, त्याग करतात, भावना मनात ठेवतात. पण कधी कधी काही सवयी किंवा चुका अशा असतात ज्या नकळत नात्याला दुखावतात. या चुका जाणून घेतल्या तर नातं अधिक मजबूत, प्रेमळ आणि समजूतदार होऊ शकतं. खाली अशाच 7 चुका दिल्या आहेत ज्या कधी कधी नात्याला कमकुवत करू शकतात. नंबर 1, सतत अपेक्षा ठेवणे. नात्यात अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. प्रत्येक स्त्रीला तिच्या जोडीदाराकडून प्रेम, लक्ष आणि आदर हवा असतो. पण जेव्हा अपेक्षा खूप वाढतात तेव्हा निराशा वाढू लागते. उदाहरण, तो नेहमीच तुमच्या मनातलं ओळखेल अशी अपेक्षा, प्रत्येक वेळी तुमच्यासाठी वेळ काढेल अशी अपेक्षा, तुमच्यासाठी नेहमीच परफेक्ट वागेल अशी अपेक्षा. जेव्हा या अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा मन दुखवतं आणि हळूहळू नात्यात नाराजी निर्माण होते. उपाय: अपेक्षा ठेवण्यापेक्षा संवाद करा. तुमच्या भावना शांतपणे व्यक्त करा. नंबर 2, संवाद टाळणे. नात्यातील सर्वात मोठा पाया म्हणजे संवाद. पण अनेक वेळा स्त्रिया दुखावल्या गेल्या तरी काही बोलत नाही. त्या शांत राहतात, मनात सगळं साठवत राहतात. हळूहळू गैरसमज वाढतात, राग मनात साठतो, अंतर वाढू लागतं. न बोललेली भावना कधी कधी नातं तोडण्याइतकी मोठी होते. उपाय: मनातलं दडपून न ठेवता योग्य वेळ निवडून प्रेमाने बोला. नंबर 3, सतत तुलना करणे. कधी कधी स्त्रिया नकळत त्यांच्या जोडीदाराची तुलना इतरांशी करतात. उदाहरण, तो बघ तिच्यासाठी किती करतो, माझ्या मैत्रिणीचा नवरा तिला खूप फिरायला नेतो. अशा तुलनांनी पुरुषांना असं वाटू शकतं की ते कधीच पुरेसे नाही. यामुळे त्यांचं मनातलं दुखावलेपणा निर्माण होतो. उपाय: तुमच्या नात्याची तुलना कोणाशीही करू नका. प्रत्येक नातं वेगळं असतं. नंबर 4, भूतकाळ सतत आठवणे. काही भांडण संपली असली तरी काही स्त्रिया पुन्हा पुन्हा जुन्या चुका आठवतात. उदाहरण, तू तेव्हा असं केलं होतंस, मला अजूनही ते विसरता येत नाही. यामुळे जुने जखमा पुन्हा उघडतात आणि नातं पुढे जाण्याऐवजी भूतकाळात अडकून राहतं. उपाय: एकदा माफ केलं तर खरंच पुढे जा, नात्याला नवीन सुरुवात द्या. नंबर 5, स्वतःकडे दुर्लक्ष करणे. अनेक स्त्रिया नातं जपताना स्वतःलाच विसरतात. त्या स्वतःच्या आवडी सोडतात, स्वतःच्या भावना दाबतात, स्वतःसाठी वेळ काढत नाहीत. यामुळे त्या आतून थकतात आणि त्याचा परिणाम नात्यावर होतो. उपाय: स्वतःला महत्त्व द्या. आनंदी स्त्रीच आनंदी नातं घडवते.
नंबर 6. सतत तक्रारी करणे. जर नात्यात सतत फक्त तक्रारीच असतील तर प्रेमाची गोडी कमी होते. उदाहरण, तू कधीच माझ्यासाठी काही करत नाहीस, तू मला समजून घेत नाहीस, अशा शब्दांमुळे जोडीदार हळूहळू दूर जाऊ शकतो. उपाय, तक्रारीपेक्षा कधी कधी कौतुकही करा. नंबर 7. विश्वास कमी करणे. विश्वास हा कोणत्याही नात्याचा सर्वात मजबूत पाया असतो. जर सतत संशय, फोन तपासणे, प्रश्नांची चौकशी असं होत असेल तर नात्यात ताण निर्माण होतो. उपाय, विश्वास ठेवा, विश्वासानेच नातं टिकतं. नेहमी लक्षात ठेवा, नातं टिकवण्यासाठी परिपूर्ण असण्याची गरज नसते. फक्त समजूतदारपणा, प्रेम आणि थोडी संयमाची साथ असली की नातं सुंदर बनतं. चुका प्रत्येकाकडून होतात, स्त्रियांकडूनही पुरुषांकडूनही. महत्त्वाचं म्हणजे त्या चुका ओळखणं आणि त्यातून शिकणं. जर दोन माणसं मनापासून एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत असतील तर कोणतंही नातं तुटत नाही, उलट अधिक मजबूत होतं. कधी कधी फक्त छोटं वाक्यही नातं वाचू शकतं. मला तुझी काळजी आहे. मित्रांनो, दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाओ. तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद.